बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं राज्यातल्या नक्षल प्रभावित गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यांमध्ये केंद्रीय गृह विभाग आणि माहिती प्रसारण विभागाकडून अभिनव योजना सुरू करण्यात आली आहे। गडचिरोली आणि गोंदिया या दोन्ही जिल्ह्यांमधल्या नक्षल प्रभावित क्षेत्रात तब्बल 71,000 कुटुंबांना डीटीएच कनेक्शन मोफत दिलं जाणार आहे। त्या अंतर्गत या 71,000 कुटुंबाच्या घरात सेट टॉप बॉक्स आणि डीटीएच साठीची डिश दिली जाणार आहे। नक्षल प्रभावित भागातील जनतेला इन्फॉर्मेशन कनेक्टिव्हिटी मिळावी आणि नक्षलवाद्यांच्या खोट्या प्रचारापासून त्यांची सुटका व्हावी या उद्दिष्टानं ही अभिनव योजना राबवण्यात येते आहे। या योजनेअंतर्गत पुढील काही महिन्यांमध्ये देशपातळीवर सर्व नक्षल प्रभावित जिल्ह्यांमध्ये लाखो डीटीएच कनेक्शन मोफत दिले जाणार आहेत। दरम्यान गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यातल्या 71,000 कुटुंबाची यादी जिल्हा आणि पोलीस प्रशासनाकडून तयार करण्यात येते। याशिवाय चीनच्या सीमेवरील जिल्ह्यांमध्येही इन्फॉर्मेशन कनेक्टिव्हिटीची योजना राबवण्यात येणार आहे। सीमेवरील किंवा देशांतर्गत सुरक्षेच्या दृष्टीनं संवेदनशील भागातील जनतेला इन्फॉर्मेशन कनेक्टिव्हिटी मिळावी आणि त्यांच्या माध्यमातून अचूक माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचावी असा या योजनेचा हेतू आहे। शिवाय या भागातील जनतेला देशविघातक शक्तींच्या अपप्रचारापासून वाचवणं हेही या योजनेचं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे। गडचिरोलीत शासनाला आपल्या योजनांची अचूक माहिती पोहोचवणं हेही एक मोठं आव्हान असतं आणि त्यासाठीच केंद्र सरकारनं केंद्रीय गृह विभाग, माहिती आणि प्रसारण विभागाच्या माध्यमातून इन्फॉर्मेशन कनेक्टिव्हिटीची योजना आखली आहे। माझ्या आणि अजितदादांच्या जन्माच्या आधीपासून चोरडिया आणि पवार कुटुंबाचे संबंध आहेत। या दोन्ही कुटुंबातील व्यक्तींनी भेटणं यात नवीन काही नसल्याचं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं। चोरडिया यांच्या घरी झालेल्या चर्चेत मी नव्हते, त्यामुळे शरद पवार आणि अजित पवार यांच्यात नेमकी काय चर्चा झाली याबाबत मला माहिती नसल्याचं सुळे म्हणाल्या। लोकशाहीत अनेकदा मतभेद असतात, ते असलेच पाहिजे असंही सुळे म्हणाल्या। चोरडिया आणि पवार कुटुंब यांचे अतिशय प्रेमाचे संबंध आहेत। गेल्या 6 दशकाहून अधिक काळ झाले आमचे संबंध असल्याचं सुळे म्हणाल्या। चोरडिया यांच्या घरी अजित पवार यांनी शरद पवार यांची भेट घेऊन चर्चा केली। याबाबत सुप्रिया सुळेंना प्रसारमाध्यमांनी प्रश्न विचारला होता, त्यावेळी त्या बोलत होत्या। मी त्या बैठकीत नव्हते, त्यामुळे त्यात नेमकं काय झालं ते मला माहीत नसल्याचं सुळे म्हणाल्या। दरम्यान अनेक वेळा राजकीय मतभेद असतात। सरोज पाटील या शरद पवार यांच्या सख्या बहीण आहेत। अनेक वेळा त्यांचे पती एन डी पाटील आणि शरद पवार यांच्या टोकाचे मतभेद झाले हे महाराष्ट्रानं पाहिलंय, पण नात्यात कधीही अंतर पडलं नाही असं सुळे म्हणाल्या। कौटुंबिक नाती वेगळी आणि राजकीय मतं वेगळी असल्याचं सुळे म्हणाल्या। चंद्रयान चंद्रावर जाऊन काय उपयोग, तिथं जाऊन खड्डेच बघायचे आहेत असा खोचक टोला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई गोवा महामार्ग तसंच नाशिकमधील रस्त्यांच्या अवस्थेवरून लगावलाय। पनवेल इथल्या कोकणातील पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते। यावेळी त्यांनी भाजप, राष्ट्रवादी, ठाकरे गटावर जोरदार शरसंधान साधलं। भाजपनं दुसऱ्यांचे आमदार न फोडता पक्ष उभा करायलाही शिकावं असा हल्लाबोल त्यांनी केला। तर खोके खोके ओरडणाऱ्यांकडे कंटेनर आहेत असं राज ठाकरे म्हणाले। मुंबई गोवा महामार्ग प्रश्नी आता मनसे आक्रमक झाली आहे। गणपतीत कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर होण्यासाठी आता मनसे मैदानात उतरली आहे। या मेळाव्यात प्रलंबित मुंबई गोवा महामार्गासंदर्भात आंदोलनाची हाक देण्यात आली। असं आंदोलन करा की यापुढे रस्ते करताना सरकारला अशा प्रकारे आंदोलन झालं होतं अशी भीती असावी, दहशत असावी असं म्हणत राज ठाकरे यांनी या आंदोलनाला हिरवा कंदील दाखवला। सगळ्या लोकांना माहीत आहे आम्ही कसेही वागलो, खराब रस्ते दिले तरी वेगळा मुद्दा काढून मत घेणार, हा धंदा झालाय। पुढील 25 वर्ष नीट रस्ता झाला तर पैसे खायचे कसे म्हणून खराब रस्ते बनतात। टेंडर टक्केवारी सुरू आहे। खोक्याच्या नावानं ओरडणाऱ्यांकडे कंटेनर आहेत। यांनी कोविड पण सोडला नाही अशी सडकून टीका राज ठाकरे यांनी केली। प्रत्येक वेळी येऊन बाळासाहेबांचं नाव पुढं करतात आणि आम्ही लगेच भावनिक होतो। 2024 पर्यंत रस्ता पूर्ण होईल सांगितलं असलं तरी पुढं काय याचा विचार केला आहे का असा सवाल राज ठाकरेंनी विचारला। भारतासह संपूर्ण जगाचं लक्ष आता इस्रोच्या महत्वाकांक्षी चंद्र मोहिमेकडे लागलंय। चांद्रयान 3 यावर्षी 14 जुलै रोजी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित करण्यात आलं। आता चांद्रयान 3 आपल्या मिशनच्या अगदी जवळ पोहोचलंय। चांद्रयान 3 चंद्रापासून फक्त 150 किलोमीटर अंतरावर आहे। आज सकाळी इस्रोनं पुन्हा एकदा चंद्राच्या पृष्ठभागापासून अंतर कमी करण्यासाठी कक्षा कमी केली। आज चांद्रयान 3नं चौथ्यांदा आपली कक्षा बदलली आहे आणि आता ते जवळजवळ गोलाकार कक्षेत फिरत आहे। आता 17 ऑगस्ट रोजी चांद्रयान 3चं लँडर आणि प्रोपल्शन मॉड्यूल वेगळे केले जातील। या प्रक्रियेचं नाव आहे मॅन्युअर। या अंतर्गत अंतराळ यानाच्या इंजिनचा वापर करून ते एका विशिष्ट मार्गाने ढकललं जातं, ज्यामुळे त्याचा मार्ग अधिक गोलाकार बनतो। आता हे यान सॉफ्ट लँडिंगसाठी तयार होईल। 17 ऑगस्ट रोजी प्रोपल्शन आणि लँडर मॉड्यूल वेगळे केले जातील। लँडर प्रोपल्शन मॉड्यूलपासून वेगळे झाल्यानंतर आणि अंतराळ यान 100 बाय 30 किलोमीटरच्या कक्षेत पोहोचल्यानंतर सॉफ्ट लँडिंगची प्रक्रिया सुरू होते।
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना भाजपमध्ये सहभागी होण्यासाठी 2 मोठ्या ऑफर दिल्या आहेत असा दावा काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला होता. यावरूनच आता पृथ्वीराज चव्हाण कुणाबद्दल काय बोलतायत याचं त्यांना भान नाही, त्यांचं वक्तव्य पोरकटपणाचं आहे अशी जहरी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केली आहे. शरद पवारांना सोबत घेण्यासंदर्भात ना आम्ही भाजपला कोणता प्रस्ताव दिलाय ना भाजपनं आमच्याकडे असा कुठला प्रस्ताव दिलाय. पृथ्वीराज चव्हाण कुणाबद्दल काय बोलतायत याचं त्यांना भान नाही, त्यांचं वक्तव्य पोरकटपणाचं असं ते म्हणाले. तसंच यावेळी सुनील तटकरे यांनी काँग्रेससह ठाकरे गटातील नेत्यांवरही जोरदार टीका केली आहे. विजय वडेट्टीवार, नाना पटोले आणि ठाकरे गटातील काही नेते सध्या सभ्यता सोडून बोलतायत, सध्या विरोधक संकुचित वृत्तीने टीका करतायत असं तटकरे म्हणाले. कोंढव्यात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी एका बांधकाम प्रकल्पावर सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. कोंढव्यातील लक्ष्मीनगर परिसरात शाळेचं बांधकाम सुरू आहे. तिथं काम करणारे 2 सुरक्षा रक्षक सोमवारी रात्री पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देत होते. घटनेची माहिती मिळताच कोंढवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोघांना ताब्यात घेतलं. या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. तर पाकिस्तान जिंदाबादचा स्टेटस ठेवून जातीय तेढ निर्माण केल्याप्रकरणी 2 तरुणांना कुलाबा पोलिसांनी अटक केली. झायद शाबुद्दीन शेख आणि कैफ अमरुद्दीन शेख अशी या दोघांची नावे आहेत. हा गुन्हा जामीनपात्र असल्यानं नंतर या दोघांची जामिनावर सुटका करण्यात आली. प्रथमेश शंकर चव्हाण या तरुणाला सोमवारी कुलाबा मार्केटमध्ये काही तरुणांनी सोशल मीडियावरील इंस्टाग्रामवर पाकिस्तान जिंदाबादचा स्टेटस ठेवल्याचं दिसून आलं. हा प्रकार निदर्शनास येताच त्यानं कुलाबा पोलिसांना ही माहिती देऊन संबंधित व्यक्तीविरुद्ध कारवाई करण्याची विनंती केली होती. या घटनेची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेत या तरुणांचा शोध सुरू केला होता. कुलाबा इथून जायद शेख आणि कैफ शेख या दोघांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं. त्यांचे मोबाईल ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर पाकिस्तान जिंदाबादचे स्टेटस स्टोरी ठेवल्याचं उघडकीस आलं. अशा प्रकारे स्टेटस ठेवल्यानंतर आपल्या स्वातंत्र्यदिनी जातीय तेढ निर्माण होऊन सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा निर्माण होण्याची शक्यता होती. त्यामुळे त्यांच्या विरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदवून नंतर त्यांना पोलिसांनी अटक केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात पुण्यात झालेल्या भेटीमुळे महाविकास आघाडीत संशय कल्लोळ निर्माण झालाय. शिवसेना, ठाकरे गट आणि काँग्रेसनं या प्रकरणाबाबत उघडपणे नाराजी व्यक्त केली असून राष्ट्रवादीनं भूमिका स्पष्ट केली पाहिजे अशी मागणी केली आहे. दरम्यान शरद पवार यांची येत्या काही दिवसात भूमिका स्पष्ट न झाल्यास शिवसेना, ठाकरे गट आणि काँग्रेसनं मिळून निवडणुका लढवण्याची रणनीती तयार करण्यास सुरुवात केल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी मात्र या विषयावर मी स्वतः शिवसेना आणि काँग्रेस नेत्याशी बोलले असून चिंता करण्याचं कोणतंही कारण नसल्याचं स्पष्ट केलंय. शनिवारी शरद पवार आणि अजित पवार यांची पुण्यातील एका उद्योगपतीच्या निवासस्थानी भेट झाली. या भेटीची माहिती कुणालाही देण्यात आली नसल्यानं या भेटीतील चर्चेसंदर्भात संभ्रम निर्माण झाला. शरद पवार आणि अजित पवार यांनी आमचं काका पुतण्याचं नातं आहे. राजकीय स्थिती कशी असली तरी आम्ही यामुळं कुठेही भेटू शकतो, त्यात गैर काहीच नाही असं स्पष्ट केलं होतं. मात्र या स्पष्टीकरणामुळे शिवसेना, ठाकरे गट आणि काँग्रेसचं समाधान झालेलं नाही. सामना दैनिकात देखील या भेटीबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली असून स्पष्टीकरणाची मागणी करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील तो आमच्यासाठी चिंतेचा विषय आहेच, लपून होणाऱ्या भेटी योग्य नाहीत. हायकमांडच्या पातळीवर याबाबत चर्चा होईल. कोणत्या पक्षात काय चाललंय हा आमचा विषय नाही. शरद पवार भूमिका घेतात त्यांचा प्रश्न आहे. मात्र जो कोणी भाजप विरोधात असेल त्याला सोबत घेऊन चालू, पण जनतेच्या मनात होणारा संभ्रम, अविश्वास दूर करणं आवश्यक असल्याचं पटोले म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील रोटरी क्लबच्या कार्यक्रमात बोलताना विरोधकांवर निशाणा साधलाय. गेल्या 1 वर्षापासून अनेक जण मला चेकमेट करण्याचा प्रयत्न करतायत, मात्र त्यांचं स्वप्न साकार होत नाही. विरोधकांनी आपली बुद्धी कितीही पणाला लावली तरी मात्र जनतेचा पाठिंबा माझ्यासोबत आहे. त्यामुळे सतत विरोधक चितपट होत आहेत. राजकारणातला बुद्धिबळ खेळणं सोपं आहे, पण मात्र जगात स्वतःची मुद्रा उमटणं फार कठीण आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. ठाण्यात बुद्धिबळ स्पर्धा होती, यासाठी पद्मविभूषण बुद्धिबळपटू विश्वनाथ आनंद आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचं स्वागत केलं. यावेळी त्यांनी मोठं वक्तव्य केलं. काही विरोधक तिरकी चाल चालतात, काही अडीचभर चालणारे घोडे राजकारणात आहेत, मात्र जनता आपल्यासोबत असल्यानं विरोधक नेहमी चितपट होतात. राजकीय विरोधकांशी लढा द्यायचा असेल तर आमच्यासारख्या नेत्यांना बुद्धिबळ खेळणं फार गरजेचं आहे. गेल्या वर्षी आम्ही जी क्रांती केली त्यानंतर आम्हाला राजकारणातले ग्रँड मास्टर बोलतात. ठाण्यात समाजकारणातील ग्रँड मास्टर आनंद दिघे आहेत असंही शिंदे म्हणाले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.